त्या आंदोलनाचं कसं? या मंडळात जो भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचं दफन करण्यासाठी आणि ह्या कामगारांचा आक्रोश या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आणि या शासनाला दाखवण्यासाठी आता हा आक्रोश मोर्चा आहे आणि याच आंदोलनाचं स्वरूप जर येत्या 15 दिवसात बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री जे बुलढाण्याला राहतात आकाश फुंडकर त्यांच्या कार्यालयात 13 ऑगस्टला कृती समितीचं आमरण उपोषण असेल. त्यामुळे ह्या शासनाला कृती समितीच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील. बरोबर. त्या आक्रोश मोर्चानं आमचा जो कामगारांचा आक्रोश आहे तो काय आहे ते या गर्दीतून सिद्ध होत आहे. त्यामुळे या शासनाला आणि या मंडळाला बांधकाम कामगारांची व्याख्याच माहित नाही. त्यामुळे बांधकाम कामगार म्हणजे गरीब म्हणजेच बांधकाम कामगार. त्यामुळे गेल्या 2 वर्षापूर्वी हे मंडळ महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंडळ होतं. त्याची ठेव आणि त्या किती 23,000 आणि आजचा ऑडिट आणि आताची सध्याची परिस्थिती बघितली तर 3,000 कोटी म्हणजे हे 20,000 कोटी गेले कुठं. बरोबर. अजब मंडळाचा गजब कारभाराचा पडदा फाश करण्यासाठी आज कृती समिती सज्ज आहे.